मेरा नाम ई कैलेंडर नहीं, माझं नाव ई रजनीकांत. दर 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 अय्यो सॉरी. ठीक आहे, आता बंद करते. बर प्रोजेक्ट थाय. आई बरं वाटतंय आता? हो ग, कालपेक्षा पुष्कळ बरं वाटतंय. आई लेप तयार आहे. आणि काय होतं याने? प्राजक्ता, अगं आलापने काल हाच लेप माझ्या पायाला लावला होता, त्यामुळे तर मला बरं वाटतंय ना, म्हणून मीच सांगितलं तिला करायला. ते मी लावते. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना असं कसं? अरे मस्त घर आहे, बायको आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, छान सगळं आहे. थोडं पाणी मिळेल का? पाणी. अय्यो दे तू. थांब बाबा, मी आणते. थांबा बाबा, मी आणते. बर मालती, लाईट बिल भरलं, किराणाची यादी दिली, आणि हे बघ मालती, हे तुझं अत्यंत महत्वाचं असं काम मी पूर्ण केलेलं आहे. माझं काम नाही हो, हे सगळं मी आपल्या घरासाठी करते. काय आहे हे? बघ ना तू, घे. अगं आपल्या गुरुजींना सांगितलं होतं मी की घरात सारखा नाग आणि साप दिसतो, म्हणून त्यांनीच हा उपाय सांगितला. ते म्हणाले सोन्याचं बेलाचं पान देव्हाऱ्यातल्या पिंडीवर वाहा म्हणून. आज संध्याकाळी 5:07 मुहूर्तावरच ही पूजा व्हायला हवी. बाबा हे घ्या पाणी. हे बघ सोन्याचं बेलाचं पान. तुला बोललो ना मी, गुरुजींनी सांगितलेला उपाय. प्राजक्ता दाखव का तिला? हो. प्राजक्ता, गंधारला सांग आज संध्याकाळी मुहूर्ताच्या आधी घरी ये म्हणून. हो. कारण गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावरच ही पूजा व्हायला हवी. होय. बाबा हे घ्या. राहू दे तुझ्याकडे, आणि तुझ्या जवळच ठेव. आणि हो जुई, ही एवढी सामानाची पिशवी घेऊन जा आतमध्ये. सुगीत, माझं ऐक, तू बेडरूम मध्ये जा. त्याची काही गरज नाहीये रे. बाबा नाही, रजनीकांत. जुई, बाबाचं रजनीकांत ऐकलं पाहिजेस. तुझा रजनीकांत काय बोलतोय हे तुला माहितीये का? आई मी तिला एवढंच सांगितलं की जोपर्यंत संध्याकाळी ते बेलाचं पान पिंडीवरती वाहिलं जात नाही तोपर्यंत तू त्या सोन्याच्या बेलाच्या पानाच्या जवळ असायला हवं. काय चुकलं? हो जुईबाळ, ही जबाबदारी जरी आलापच्या वडिलांनी तुला दिली असली तरी मालती वहिनी देवाधर्माचं खूप करतात, त्यामुळे ती ही जबाबदारी नीटच पार पाडली पाहिजेस. आणि तू ही जबाबदारी पार पाडलीस की मालती वहिनी आणखीन एक पाऊल तुझ्या जवळ येतील. बाबा, मी ते बेलाचं पान माझ्या कपाटात सेफ ठेवलंय. पण तिथे ते सेफ ठेवू देतील तेव्हा ना. म्हणजे ती प्राजक्ता काहीतरी गडबड करणार असं मला वाटते. काय बाबांनी तुला जेव्हा ते सोन्याचं बेलाचं पान ठेवायला दिलं ना तेव्हा
तिचा पडलेला चेहरा बघितलाय. बाबा तुला वाटतंय ना तसं काही नाहीये. जुई, नुसत्या उघड्या डोळ्यांनी डाळीतलं काळं बेर लक्षात येत नाही. त्यासाठी रजनीकांतचीच नजर लागते. जुई, तू काही पण म्हण, पण ही रजनीकांतची नजर आज प्राजक्तावरच फोकस करणार. रजनीकांत, and it follow her. अय्यो 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 अय्यो. अय्यो 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 अय्यो. काय करतोयस? पुसे पुसे घासा घासी साफा साफी, आपलं ते साफ सफाई एकदम साफ सफाई करतो बघा, चकाचक. साफ सफाई हा? हा. हातात फडका न घेता. अय्यो अय्यो. वेडा वेडा. कोण? फडका वेडा. मी जिथे जातो तिथेच तो राहतो. ओटा साफ केला तो तिथेच राहिला. मग आता तो काय तुझ्याकडे चालत येणार आहे का? अय्यो, मी त्याच्याकडे चालत जाणार. काय आहे? बादली राहिली. रजनीकांत, माइंड इट. अय्यो, मी काम करते, मी वरती येते, मी खूप काम करते. घाम घाम घाम. अय्यो, प्राजक्ता ताई, तुम्ही पुन्हा पुन्हा भेट. तुझं काय रे माझ्या मागे मागे? अय्यो, मी तुमच्या मागे मागे नाही, मी या फडक्याच्या मागे आहे. काय बाहेर पाऊस असतं, फडकं वळत नाही, म्हणून मी हे फडकं वळत टाकण्यासाठी टेरिस वर जात. मग पटकन फडकं वळत, फडकं वळत, फडकं वळत. अरे मग जा ना, वाळत घाल ना, जा. अय्यो, आता वळत टाक, वळत टाकतो, कबडी वळत टाकतो, वळत टाकतो. वहिनी तुम्ही? जुई, अगं मला ना पिंक कलरचा दुपट्टा हवा होता. अहो मग घ्यायचा ना. थांबा मी देते.
हा काय इथेच तर होता. थँक्यू. अगं, तिला जे हवं होतं ते तू दिलंस. हो, त्यांना दुपट्टा हवा होता सो मी दिला. दुपट्टा? ती दुपट्टा मागायला आलेली नव्हती, ती सोन्याचं पान शोधायला आली होती. काय? होय. हा म्हणजे वहिनी अशा डायरेक्ट आत कधी नाही आल्या. अगं तेच तर म्हणतोय मी. नाही रे बाबा, असं काही नसेल. ए, मी तुझ्या समोर हात जोडतो, माझं एकदा ऐक. मी तुझ्या समोर हात जोडते बाबा, तुला वाटतंय ना तसं काही नाहीये. काय झालंय? अरे बाबा अय्यो. रजनीकांत, तू तुझ्या तोंडाची बडबड कमी कर आणि आधी काम कर. जा जा जा. आई. जुई, मला माझा दुपट्टा मिळालाय. हा घे तुझा. थँक्यू सो मच. तू माझं ऐक. बाबा तू माझं ऐक आणि विसरून जा हे सगळं. आता हिला कसं पटवून देऊ मी? रजनीकांतजी, वाळलेले कपडे लवकर काढा, पाऊस आला तर पुन्हा ओले होतील. आई तुझी. तुझ्यासाठी दूध घेऊन येते. पण त्या अगोदर मला तुझी एक मदत हवी आहे. कसली मदत? आता कसली विचारते आणि जाते. अय्यो, मी काय म्हणतो, माझं म्हणणं जुईला कसं पटवून देऊ तेच कळत नाही. सगळं आपण खाली जाऊन बोलूया का रजनीकांतजी? अय्यो, आता खाली नाही, आत जायचं, ते गुपचूप. चुप का? कारण कोणीतरी आहे ती ते चोराला रंगे हात पकडण्याची संधी चालून आलेली आहे. चल लवकर. अय्यो, अति घाई संकटात ने हात पुढे कर. काय? ती दर जुईला पटवून देण्यासाठी पुरावा लागणार. म्हणजे का तू? हं? काय? अरे अय्यो, काय? ये बघ. चला. जुई, जुई तू कपडे का विस्कटवतीयस? आमचं काम का वाढवतीयस अगं? आई बाबा, ते सोन्याचं बेलाचं पान मिळत नाहीये. म्हणजे हरवलं? तिच्या बोलण्याचा अर्थ तोच होतो. पण असं कसं हरवलं? तू शोध, नीट बघ, असेल कुठेतरी. आई मी सगळीकडे शोधलं ग, पण कुठेच मिळत नाहीये. तू कितीही शोधलंस तरी योग्य ठिकाणी शोधल्याशिवाय तुला ते सोन्याचं पान मिळणार नाही. ते पान इथे तुझ्या प्राजक्ता बहिणीच्या रूम मध्ये असणार, तू शोध. बाबा बाबा रे, काय बोलतोयस तू? एखाद्याच्या रूम मध्ये असं शोधणं बरं वाटतं का? बॅड मॅनर्स आहे का? काय तिने तुझ्या कपाटातून ते पान नेलेलं चालतं का? बाबा तू डोक्यात अजून तेच घेऊन येस? हे बघ, तू इथे शोध, म्हणजे माझं म्हणणं तुला पटेल. हे बघा, तुम्ही आधी बाहेर चला. चला नाही, चला. तू आधी आज शोध. अरे तुम्ही चला आधी बाहेर. नाही चला, सांगितलं, तू चला. आधी आज शोध. हे बघा, जर प्राजक्ता बहिणी इथे पोहोचले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कळतोय का? चला तुम्ही चला. कसं आहे बाळा, तू जर का या रूम मध्ये शोधलं नाहीस तर संध्याकाळी मालती वहिनींसमोर तू प्रॉब्लेम मध्ये येशील, माहितीये का तुला? आई आई आई, तू तरी सांग ना ग बाबाला. अगं तू एवढं सांगतोय ना, तर एकदा ऐक ना त्याचं प्लीज. एकदाच मी सांगतोय ते एकदाच ऐक. आणि तसं जर का घडलं नाही, ते खोटं ठरलं तर यापुढे मी तुला काही एक सांगणार नाही, प्रॉमिस.
प्लीज अरे आई बाबा तुम्ही असं नका ना बसू. प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे पण बाबा असं एखाद्याच्या रूम मध्ये इथे तिथे हात लावणं आम्ही लावतो, तू नको लावूस ना इथे तिथे हात. तू एक काम कर, आमची आहे ना शोधाशोध होईपर्यंत तू प्राजक्ता वहिनीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेव. अरे बाबा पण वहिनी काय करताय तुम्ही? कॉफी. अच्छा कॉफी करताय का? तुम्ही चांगली कॉफी करता असं आलाप मला नेहमी सांगतो. हो का? असं काही नाही अगं. मला पण शिकवाल का? त्यात काय, सोपं आहे. मग शिकवा ना आता. आता हो मला सांगा काय करायचंय मी? जुई आता वहिनी शिकवा ना प्लीज. चला मी रेडी आहे. जुई तुला कॉफी बनवायला शिकायचंय ना? हो मग चहा पावडर का काढलीस? सॉरी ते सवयीप्रमाणे घेतली. आणि खडी साखर? चुकून. तुला पाहिजे तेवढी टाक त्याच्यात. घे, गरमागरम कॉफी तयार. हो आता या गरमागरम कॉफीचा आस्वाद घे. वाह वास तर खूप भारी येतोय. हो. पण वहिनी ही कॉफी गरम गरमच प्यायली पाहिजे ना? हो. वहिनी नाही म्हणजे गरम नाही प्यायली तर मजा नाही येणार ना. हो. वहिनी पण मग कोल्ड कॉफी कशी बनवतात? ही आत्ता जशी कॉफी बनवली ना तशीच कॉफी बनवायची. त्याच्यामध्ये फक्त आईस क्यूब टाकायचे आणि कोल्ड कॉफी तयार होते. माझी कॉफी थंड व्हायच्या आत मी ती पिऊ का? हो. वहिनी वर जाऊन वातावरण गरम होण्याच्या आधी त्यांना अडवलं पाहिजे. काय ग? मी काहीतरी पाहिलंय. काय पाहिलं? मी नाग बघितला. काय? कुठे कुठे? बहुतेक इथे होता. बहुतेक? हा म्हणजे तो इथे होता. इकडून तो तिकडे गेला आणि तिकडून मग असं सरपटत गेल्यासारखं वाटलं मला. इथे का? हो. नक्की का ग? हा असंच वाटतंय. असं वाटतंय म्हणजे तू नक्की बघितलंस ना? नॉट शुअर. जुई तू बरी आहेस ना? बहुतेक, असं वाटतंय, नॉट शुअर, काही काय बोलतेस?